महापालिका मुख्यालयात लागलेल्या आगीत जळालेल्या फाईल्सची यादी जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी. ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाला लागलेल्या आगीच्या घटनेवर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. महापालिकेच्या मालकीच्या विविध इमारतींमध्ये वारंवार आग लागण्याच्या घटनांमुळे संशय निर्माण होत असून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून जळालेल्या सर्व फाईल्सचं ऑडिट करण्यात यावं अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या घटनेनंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी शहर विकास विभाग हा महापालिकेतील सर्वाधिक संवेदनशील विभाग असल्याचं सांगितलं. विकास आराखडे, बांधकाम परवानग्या, आरक्षण आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांचा संबंध या विभागाशी असताना येथे पुन्हा आग लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या मते यापूर्वीही महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्यात. मात्र प्रत्येक घटनेनंतर चौकशीची घोषणा होते, परंतु त्यातून नेमकं काय निष्पन्न झालं याची माहिती नागरिकांसमोर येत नाही. त्यामुळे या घटनेकडे केवळ अपघात म्हणून पाहता येणार नाही आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक असल्याचं ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी स्पष्ट केले. महानगरपालिकेच्या वास्तूंमध्ये वारंवार आग लागत असेल तर ती बाब प्रशासनासाठी धोक्याची घंटा असल्याचंही काँग्रेसनं सांगितलं. सुदैवाने ही घटना दिवसाच्या सुरुवातीसच उघडकीस आली, अन्यथा मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे महापालिकेच्या सर्व इमारतींचं तातडीनं फायर ऑडिट करण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली आहे. तसंच आगीत जळालेल्या सर्व फाईल्स आणि कागदपत्रांची यादी सार्वजनिक करावी, नष्ट झालेल्या नोंदींची पुनर्बांधणी करावी आणि महापालिकेचा संपूर्ण डेटा डिजिटल स्वरूपात सुरक्षित करून त्याचं स्वतंत्र ऑडिट करण्यात यावं अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या ज्या वास्तू आहेत, या आधीसुद्धा शहर विकासमध्ये अशा पद्धतीची आग लागण्याची घटना घडलेली होती. नुकतीच गावदेवीची घटना आगीची घडली, तिकडे जीवितहानीसुद्धा झालेली होती. आणि पुन्हा एकदा आगीची पुनरावृत्ती या महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या वास्तूमध्ये या शहर विकास विभागामध्ये झालेली आहे. तर आम्ही आज त्याचीच माहिती घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी आलेलो होतो की नक्की ही आग कुठे लागली, कुठली कुठली कागदपत्र याच्यामध्ये त्या आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहे किंवा काय घडलं, कसं घडलं. पण वेळीच ते फायर अलार्म्स वाजले आणि सुदैवाने जसं गावदेवीची घटना घडली ती रात्रीची वेळ होती, सकाळची वेळ होती, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने कामाला लागली आणि आग या ठिकाणी विझवली गेली. त्यामुळे पुढची एखादी चुकीची घटना या ठिकाणी घडली नाही. आणि ही सगळी आम्ही माहिती घेतली की जी ठाणेकरांची कागदपत्रं आहेत ही तुम्ही सगळी संकलित करा, कुठली कुठली कागदपत्रं आहेत यांची ती यादी बनवा, त्याची पुनर्बांधणी केली गेली पाहिजे आणि कुठली कुठली कागदपत्रं याच्यामध्ये ती डिस्ट्रॉय झाली याची माहिती ठाणेकरांना कळली पाहिजे. ते कॉम्प्युटरायझेशन, डिजिटलायझेशन या सगळ्यांचं केलं पाहिजे. आणि ज्यावेळी महानगरपालिका या फायरचे नियम असतील हे आपली बाकी ठिकाणी आपण जेव्हा लागू करतो, कुठेतरी त्यांनीसुद्धा आत्मपरीक्षण या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि आपल्याला सक्षम करणं गरजेचं आहे की अशा घटना या वारंवार या ठाणे शहरामध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेच्या वास्तूंमध्ये किंबहुना ठाणे शहरात कुठेही या घडता कामा नये.